उन्हाळा खूप वाढलाय, गरम खूप होतंय आणि थंड काहीतरी खायची इच्छा झाली तर चला बनवते आज मी कुल्फी घरच्याच घरी. तर हर्षा मध्ये हे स्वागत आहे तुमचे. तर आज मी बनवते थंडगार अशी कुल्फी. तर इथे मी दूध घेतले अर्धा लिटर, फुल क्रीम आणि ते बारीक गॅसवर छान असं उकळून घेणार आहे. उकळायला ठेवले. तोपर्यंत इथे मी त्यामध्ये थोडंसं दूध घेऊन कस्टर्ड पावडर मिक्स करून ठेवणार आहे. तर बघा इथे साखर घेतली 1 वाटी आणि थोडे ड्रायफ्रुट्स घेतलेत बारीक केलेले. तर कस्टर्ड पावडर मी अशी दुधामध्ये मिक्स करून ठेवणार आहे, म्हणजे त्यामध्ये एकही गुठळी राहिली पाहिजे नाही. तर असं मिक्स करून ठेवलेलं आहे. तोपर्यंत इथे मी इकडं दूध उकळते आणि ड्रायफ्रुट्स, काजू बदाम आणि थोडीशी विलायची फ्लेवरसाठी हे मी मिक्सरला बारीक करून घेते. छान असं बारीक करून घेतले अशा पद्धतीने. आणि दूध इथे उकळून झाले, त्यामध्ये थोडी साखर घातली. साखर घालून अजून 10 मिनिटे तरी छान दुधाला उकळून घ्यायचे आहे. नंतर त्यामध्ये थोडं दाटसर झाल्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर घालून घेऊया. ती पण घालून झाल्यानंतर थोडं दाटसर झाल्यानंतर त्यामध्ये कस्टर्ड पावडर जे केलेले होतं मिक्स ते घालणार आहे. हळूहळू थोडं थोडं घालून असे छान चमच्याने हलवून घ्यायचे आहे, थोडं थोडं करून पूर्ण. तर बघा असं छान क्रीमी असं दाटसर आपलं दूध बनवून तयार आहे कुल्फीचे बॅटर. तर बघा किती छान असं बनवून तयार झालेलं आहे आणि ते थंड करून घ्यायचे आहे. थंड झाल्यानंतरच ते आपल्याला मोल्डमध्ये भरून घ्यायचे. तर इथे माझ्याकडे हा मोल्ड आहे, मोल्डमध्ये भरून घेणार आहे. बघा असे 6 कुल्फी बनणार असं माझ्याकडे मोल्ड आहे. तर यामध्ये मी असं भरून ठेवले मोल्ड. भरून तयार आहे. तर फ्रीजरमध्ये हे मी मोल्ड ठेवून देणार आहे रात्रभरासाठी. तर दुसऱ्या दिवशी बघा इथे मोल्ड थंडगार झालेले आहे, कडक असे. तर त्यामध्ये कुल्फी काढायला आपल्याला थंड पाणी नॉर्मल घ्यायचं आहे, त्यामध्ये मोल्ड ठेवायचे आहे. नंतर कुल्फी असे इझिली निघणार आहे. तर बघा किती छान अशी घरगुती आणि खूप टेस्टी कुल्फी बनलेली आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.